तर मित्रांनो, मायक्रोस्कोप हे ॲडजस्ट करण्यासाठी खूपच अवघड किंवा हार्ड आहे का, किंवा जमतच नाही का, ॲडजस्ट करता येत नाही का, खूपच जास्त शिकावं लागते का, खूपच मेहनत घ्यावी लागते का, अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत. तर मित्रांनो, मायक्रोस्कोप ॲडजस्ट करणे एक छोटीशी प्रोसेस किंवा एक एक्सपिरियन्सने येणारे काम आहे. छोटंसं एक आपण त्याला ते आपल्या प्रॅक्टिसने ते आपल्याला येत असते. मित्रांनो, खूपच अवघड असे सर्वजण म्हणतात. कॉलेजला असते वेळी किंवा कॉलेजचे सर्व काही जणाला इंटरेस्ट नसते किंवा करायचं नसते, करू वाटत नाही ॲडजस्ट, असे सर्व मित्र विद्यार्थी असे म्हणतात की खूपच अवघड आहे, ते आपल्याला जमतच नाही, त्याच्यामधलं बॅक्टेरिया दिसत नाही. ही सर्व म्हणजे चुकीचं आहे मित्रांनो. आपल्याला फक्त आवड पाहिजे आणि ती पुन्हा करायची एक आवड पाहिजे, पुन्हा करायची उत्सुकता तशी पाहिजे ॲडजस्ट करायची. तर मित्रांनो, ते ॲडजस्ट होत असते. असं काही पूर्ण अवघड नाही. काही जण म्हणतात, पण आता ते त्यांनाच माहीत ॲडजस्ट होत नाही, कशामुळं होत नाही, का होत नाही. हे ॲडजस्ट करून बघणारे ही पण अगोदर त्यांना पण जमत नव्हतं ना. हे आम्ही जे ॲडजस्ट करून पाहिलो आम्हाला पण जमत नव्हतं, पण आम्ही त्याची प्रॅक्टिस करून पुन्हा मग अशा पद्धतीनं आपल्याला करायचं असेल, टाईम असेल तर आपण काही करू शकतो, म्हणजे ॲडजस्ट करू शकतो. ही एक सिंपल प्रोसेस आहे. यामध्ये असं खूपच अवघड आहे असं म्हणून मनामध्ये भीती बाळगण्याची काही कारण नाही. मित्रांनो, तुम्ही सरळ प्रॅक्टिकल चालू असताना किंवा प्रॅक्टिकल झाल्यानंतर तुम्ही स्वतः स्लाईड घेऊन ॲडजस्ट करायला शिका. स्लाईड वापरा, वेगळे एक स्टेनिंग घेऊन त्याची पुन्हा प्रॅक्टिस करा. मित्रांनो, ते आपल्याला सराव होऊन आपल्याला मायक्रोस्कोप ॲडजस्ट करता येईल. आणि बॅक्टेरियाची पण थोडी माहिती असायला पाहिजे. कोणत्या बॅक्टेरियाचा रंग कसा असतो, रंग म्हणजेच जे स्टेन आहे त्या स्टेनचं बॅक्टेरिया हे कलर घेत असतो. बॅक्टेरिया हे कलरलेस असतात, पण मित्रांनो आपण स्टेनिंग करून त्यांना पाहायची असते. ही अगोदरची थोडीशी माहिती आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर मग आपण मायक्रोस्कोप ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे. याच्यामध्ये काहीही अवघड नाही किंवा न येण्यासारखं काहीही नाही. थोडीशी थेअरी, जसे की थेअरीमध्ये काय येईल, इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोस्कोप, सर्व इंट्रोडक्शन, पार्ट्स ऑफ मायक्रोस्कोप, प्रोसेस ऑफ स्टेनिंग, डिफरंट स्टेनिंग, टाइप्स ऑफ स्टेनिंग, टाइप्स ऑफ स्टेन, टाइप ऑफ बॅक्टेरिया, व्हॉट इज स्टेन, व्हॉट इज स्टेनिंग. अशा छोट्या बेसिक संकल्पना आपण जेव्हा समजून घेऊ मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला ॲडजस्ट करायला कोणतीही अडचण जाणार नाही. तर सरळ तुम्ही थेअरी झाल्यानंतर प्रॅक्टिकलच्या वेळेस मायक्रोस्कोप ॲडजस्ट करायला शिका. म्हणजे तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मायक्रोस्कोप हाताळता येईल किंवा तुमचा मायक्रोस्कोप तेवढ्या चांगल्या पद्धतीनं ॲडजस्ट होईल. तर मित्रांनो, सर्व मनातील नकारात्मकता काढून मायक्रोस्कोप ॲडजस्ट करायला शिका. काही अडचणी असतील तर विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नागराज मायक्रो चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या आयकॉनला दाबून व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.